नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। लोकसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत। त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं आम्ही 2 जागा महायुतीकडे मागितलेल्या आहेत। शिर्डी हा मतदारसंघ केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्यासाठी मागितलेला आहे। त्याचबरोबर सोलापूरचा मतदारसंघ जो आहे तो मतदारसंघ महाराष्ट्र प्रदेश आरपीआयचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्यासाठी मागितलेला आहे। हे दोन्ही मतदारसंघ आम्ही महायुतीकडे मागितलेले आहेत। सर्वांशी चर्चा झालेली आहे। रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी भाजपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे नड्डा त्यांना भेटलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारमधले आणि महायुतीचे महाराष्ट्रातले महत्त्वपूर्ण नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सुद्धा चर्चा झालेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे 2 मतदारसंघ आम्हाला सोडले पाहिजेत। रिपब्लिकन पक्षाची मान्यता आम्हाला मिळवायची आहे, त्यासाठी आम्हाला 2 जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये लढणं आवश्यक आहे। सर्वांशी चर्चा झालेली असतानाही रिपब्लिकन पक्षाला मात्र महायुतीचे नेते, मग ते देवेंद्रजी फडणवीस असतील, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारजी असतील, आम्हाला कसल्याही प्रकारची माहिती देत नाही। आम्ही ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या जागेच्या संदर्भामध्ये चर्चा करत नाही। अशा प्रकारे रिपब्लिकन पक्षाकडे ते जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत। आम्ही या महायुतीचे सुरुवातीपासूनचे आम्ही घटक पक्ष आहोत। ज्यावेळेस भीमशक्ती आणि शिवशक्ती झाली त्यावेळेपासून आम्ही भाजपला साथ देत आहोत, परंतु आज या 2024च्या निवडणुकामध्ये मात्र आमच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे। रिपब्लिकन पक्ष जरी छोटा पक्ष जरी असला तरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या शाखा आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत, आमचे जनता आहे। अशा प्रकारे आमची जनता, आमचे कार्यकर्ते असताना सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष करणं हे भाजपला शोभत नाही आणि आमच्यावर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महामानवांनी रिपब्लिकन पक्ष हा स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला शासनकर्ती जमात बनण्याचं जे स्वप्न दाखवलं त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी
आम्ही आज भाजपासोबत आलेलो आहोत. समाजाच्या विचार नसताना सुद्धा आम्ही समाजाच्या दिशेनं न जाता आम्हाला सांगितलं होतं हे सगळे जातीवादी पक्ष आहेत, ते तुम्हाला एक दिवस तुम्हाला संधी देणार नाही. परंतु आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आम्ही भाजपासोबत आलो. आमच्याकडून काही चूक नाही. आम्ही सतत महायुतीचा प्रचार करत आहोत. नरेंद्र मोदीच्या ज्या योजना आहेत, त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते समाजाला समजावून सांगत आहोत. असं असताना सुद्धा महायुतीचे नेते मात्र आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. आमच्या पक्षाचे एक स्वतंत्र अस्तित्व आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. आमचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. या अस्तित्वाला गालबोट लावण्याचं काम महायुतीचे नेते करत आहेत असा आमचा आरोप आहे. आम्हाला समाज विचारत आहे की तुम्हाला जागा भेटणार आहेत की नाही. आणि मग असं असताना सुद्धा अजूनही जागेचं वाटप रिपब्लिकन पक्षाला दिलेलं नाही. का देत नाही आमचा सवाल आहे. भाजपच्या लोकांना, महायुतीच्या लोकांना आमचा सवाल आहे की रिपब्लिकन पक्षाला जागा का देत नाही. आमचे जे 2 मतदारसंघ आहेत ते निवडून आणण्याच्या अनुषंगानं आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हे 2 मतदारसंघ जर आम्हाला सोडले तर आम्ही नक्कीच निवडून येणार आहोत. परंतु आम्हाला अजून तरी ह्या 2 मतदारसंघाच्या संदर्भामध्ये ना नकार ना होकार अशा पद्धतीनं आमच्याकडे पाहिल्या जात आहे. आमचे कार्यकर्ते, रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यामधले, प्रत्येक तालुक्यामधले, प्रत्येक शहरामधले, नागपूर असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, मुंबई असेल, आज आठवले साहेबांच्या नेतृत्वावरती त्यांची श्रद्धा आहे. भीमशक्ती अजूनही आठवले साहेबांसोबत आहे. असं असतानाही आमच्यावरती हा अन्याय आहे. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. मी आज इशारा देतो आहे महायुतीच्या नेत्यांना, देवेंद्र फडणवीसांना, की जर तुम्ही आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये जागा दिल्या नाहीत, आम्हाला शिर्डी आणि सोलापूर सोडलं नाही आणि हा आमच्यावरती अन्याय जर झाला तर आम्ही महायुतीचे जे जे उमेदवार राहतील त्यांचा प्रचार अजिबात करणार नाही. त्यांना व्होटिंग आम्ही करणार नाही. आमचं व्होटिंग आम्ही नाटोमध्ये देऊ, नोटाला देऊ, परंतु आम्ही तुमच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही पराकाष्ठा करणार नाही. कोणत्या परिस्थितीमध्ये आम्हाला 2 मतदारसंघ दिले पाहिजेत. नाही तर तुम्ही लक्षात ठेवा, हे दोन्ही मतदारसंघ आम्हाला वेळी सोडा. नाही तर मात्र सर्व उमेदवार, महायुतीचे उमेदवार यांचं काय होईल, काय नाही पुढे. कारण दलित समाज खवळलेला आहे, आंबेडकरवादी समाज खवळलेला आहे की रिपब्लिकन पक्षाला तुम्ही जागा का देत नाही, खवळून उठलेला आहे. पुढे त्या ठिकाणी सर्व उमेदवाराच्या जे महायुतीचे उमेदवार राहतील त्यांचा अजिबात प्रचार होणार नाही. त्यांना आम्ही त्यांच्यावरती बहिष्कार टाकू. त्यांना कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही त्यांच्या प्रचारात सहभागी होणार नाही. आणि आम्ही आज एवढाच इशारा देतो आहोत की तुम्ही वेळीच आम्हाला जागा द्या, नाही तर याचे परिणाम महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या राजकारणामध्ये मोठे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. असा प्रकारचा मी इशारा आज या महाडच्या क्रांतीभूमीच्या
निमित्ताने क्रांती दिवस आहे आणि क्रांती दिवस या संघर्षाचा दिवस आहे आणि या दिनाच्या निमित्तानं मी असा इशारा देतो आहे. जय भीम, जय बुद्ध. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.